कर्ज उतरणार होतच. माझा तेवढा विश्वास होताच तुझ्यावर सत्याचे. लहानपणापासून तू काय कमी अडचणींच्या परिस्थितीला तोंड दिलंयस का? ही परिस्थिती सरून जाणार होतीच. रोज ऑफिसला जायचास ना, जाताना तुझ्या डोळ्यात ती आशा दिसायची मला. आणि घरी परत आल्यानंतर कष्टाचा थकवा दिसायचा चेहऱ्यावर. पण कधी असा हारल्यासारखा नाही दिसलास मला. आई, फक्त तू माझ्या पाठीशी होतीस म्हणून हे सगळं शक्य झालं. तू बळ आहेस माझा. तू माझ्या बरोबर असलीस तर मी कुठलंही कर्ज फेडू शकतो. मंजिरीला सांगितलंस? तिला दिलीस ही आनंदाची बातमी? हो, मी आल्याच म्हणजे मी आलो तेव्हा तीच भेटली ना मला बाहेर हॉलमध्ये. मग असं अडखळत बोलायला काय झालं? तुला काय वाटलं? मला वाईट वाटलं? सत्या, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, थोड्या वेगळ्या विषयावर. म्हणजे खूप दिवस बोलीन बोलीन म्हणत होते पण राहून जात होता रे. घरात अशी काही परिस्थिती होती ना की बोलायचा धीरच व्हायचा नाही कधी. बोल ना. बाळाच्या चाहुलीने का होईना, पण तू मंजिरीला माफ केलंस. बाळाचाच पायगुण आहे हा. तुम्ही दोघांनी मागचं सगळं विसरून पुन्हा एकत्र यायचा निर्णय घेतला. मला खूप आनंद झालाय सत्या. मंजिरीला सुद्धा तिच्या चुकांची जाणीव झाली असेल एवढ्या दिवसात. म्हणजे मी तिला कधी असं विचारलं नाही आणि तूही नाही सांगितलंस. पण तुमच्या दोघांचं असं एकत्र राहणं, एकमेकांना सोबत करणं, हे मला खूप आनंद देऊन जातं सत्याचे. मला एकच सांग, हे सगळं असंच राहील ना? बोल की रे. एवढं सगळं बोलतोस आई समोर, हे नाही सांगणार मला? काय नाही, इथून पुढे जे काही होईल ते चांगलंच होईल. मला ना अगदी हुरूप आला बघ हे ऐकून. सत्य, मला असं वाटतं की तू जे काही बोलशील ना ते सगळं खरं होणार बघ. बरं, तुझं त्या बाईंशी बोलणं झालं का, त्या मॅरेज ब्युरो वाले? हो हो, मी बोलले होते त्या बाईंशी. त्या बाई येऊन पण गेल्या. त्यांनी काही फोटोग्राफ्स दिलेत मला. चांगली स्थळं वाटतायत सगळेच. बघू आपण एखादं पसंत करू चांगलंच. एकदा प्रियाचं लग्न झालं ना की माझ्या डोक्यावरून मोठं ओझं उतरेल बघ. होईल, तेही होईल. चल, मी आहे बाहेर. काय झालं? नाही, काही नाही, असंच बसलो होतो. सत्यजित, प्रॉब्लेम काय माहितीये? गेली 2 वर्ष सतत जळी स्थळी काष्टी पाषाणी मी फक्त तुझा विचार करत आले. त्यामुळे
तुझ्या बारीक गोष्टींवर पण माझं लक्ष असतं. मला माहितीये तू कुठल्या तरी गोष्टीमुळे अस्वस्थ आहेस, पण त्याचं कारण तुझं काम नक्की नाहीये. कारण मगाशीच मला मंजिरी म्हणाली, तू तिच्या वडिलांचे सगळे पैसे परत केलेस, सगळं कर्ज उतरवलंस. मग आता कसलं टेन्शन आहे? कसलंच टेन्शन नाही. सत्यजित, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तू बांधील नाहीयेस, पण तरी सुद्धा एक प्रश्न विचारू. आयुष्यात कधीतरी एका सेकंदासाठी का होईना तू माझ्यावर मनापासून प्रेम केलंयस? सत्यजित, लवकरात लवकर माझ्यासाठी मुलगा शोध. मी जितक्या लवकर तुझ्यापासून लांब जाईन तितकंच चांगलं आहे तुझ्यासाठी. हॅलो, बोला बाबा. कशी आहेस? मी मस्त, मजेत. आणि तुम्ही कसे आहात? मी मजेत. अगदी मजेत, अगदी मजेत. हा, आता पण सारखी तुझी आठवण येतच असते. ते सोडलं तर मग मजेत, मजेत, एकदम मजेत. बाबा, मग अशा वेळी सरळ पुण्याहून निघायचं आणि इकडे यायचं मला भेटायला, कोल्हापुरात. बेटा, खरं तर तुला मी त्यासाठीच फोन केलाय. खरं तर तुला बाळणपणासाठी इथे पुण्यातच आणायची माझी इच्छा होती, पण ते जरी आता होणार नसेल तरी काही दिवसांसाठी अशी नुसतीच येऊन जाणार. हा, म्हणजे विश्रांतीसाठी आम्हाला जरा तुझं कौतुक करू दे, तुझं डोहाळ जेवण वगैरे करू दे, गप्पा पण होतील ना म्हणून. बाबा, मला आवडणार नाही असं थोडंच आहे. मला तर यायचंच आहे, पण तुम्हाला तर माहितीये नाही. हो, माहितीये माहितीये मला. सत्यजित रावांनी परवानगी दिली तरच. ठीक आहे. हा, आणि तसंही हा शिवराज येतोच आहे ना कोल्हापूरला, मग त्याच्यासोबतच तू. मी यांना विचारते आणि सांगते तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, असू दे. नीट काळजी घे स्वतःची. हा, वाट बघतो. बाय बाबा. आई. हा ग, मी आता तुम्हालाच भेटायला येत होते. आई, ऐका ना, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. प्रियाबद्दल ना काही काळजी करायचं कारण नाही. तसंही काय, ती तिची सगळी जबाबदारी आपल्यावर सोडून मोकळी झाली खरी, पण आपण थोडे तिच्या पसंतीशिवाय पुढे जाणार आहोत, नाही का? बघूया, ती मंडळी यायची आहे, पण ती तयार झाली याचा आनंद आहे बघ मला. आई, मला हे सांगायचं होतं, बाबांचा फोन आला होता मला. हो, काय म्हणाले ते? काय नाही, बाबा हेच म्हणाले की म्हणजे थोड्या दिवसांसाठी, पण पुण्याला राहायला येतेस का असं. साहजिक आहे ग, त्यांना सुद्धा तुला बघावंसं वाटत असणार. आणि तू सुद्धा किती दिवसात पुण्याला गेलेली नाहीये, नाही का? तुलाही वाटत असेल तिथे जावं, सगळ्यांना भेटावं, विशेषतः काकूला.
बरोबर आहे म्हणा, पण हरकत नाही, माझी काहीच हरकत नाही. म्हणजे तू एकदा सत्यजितला विचार आणि तो हो म्हणाला, मी काहीही म्हणणार नाही. जाऊन येतो. ठीक आहे. काय मी कुणी कोहिनूर हिरा आहे? कुणी हिरो आहे सिनेमातला? कुणी राजकारणी आहे? मी एवढं निरखून बघायला मला कधी पाहिलं नाही. मला तुम्ही चिंतनात होता म्हणून. आता तुम्हाला कसं कळायला लागलेलं आहे तांबडे बाबाचं आणि माझं कनेक्शन? विदाउट वर्ड कनेक्शन. तांबडे बाबांची कृपा आहे. त्या चर्चेचा विषय असा होता भागीदारी. आणि भागीदारीमध्ये जर दोन भागीदार असतील तर दोघांनी सगळ्या गोष्टी वाटून घ्यायच्या की नाही, ह्या विषयावर आमचं विस्तृत चिंतन चाललं होतं. तर बाबा म्हणाले की बरोबरीने वाटून घ्यायला लागतील गोष्टी. आम्ही ऐकलं. बाबांनी एकदा सांगितलं की आम्ही ऐकतो. आम्ही या गोष्टीवर मंथन करत होतो की तांबडे बाबाचा कोप ऑलरेडी सत्यजितवर आहे आणि त्याचा भागीदार त्याच्यावर कोप नाही. असं कसं? बरोबरीनं कोप पाहिजे. आणि मग जेवढा कोप सत्यजितवर आहे तेवढाच त्या गोऱ्या गोमट्या विहंग भोसलेवर पाहिजे की नाही. आणि आम्ही हे सगळं तांबडे बाबाला पटवून देत होतो. बराच वेळ मंथन झालं. शेवटी तांबडे बाबाने आमची विनंती मान्य केली आणि आता विहंग भोसलेला बरोबरीने कोप मिळणार. मी समजलो नाही साहेब. कळलं सगळं साहेब. कळलं ना? भागीदारी रे भागीदारी. आता तुझ्या गळ्यावर सुरी. कसा कापतो दोन तुकडे. भागीदारी. आई, त्या मॅरेज ब्युरो मधून फोन आहे. हॅलो, हा मी शालिनी बोलते. हॅलो शालिनी ताई. अहो प्रियासाठी एक स्थळ आहे. मुलगा इंजिनियर आहे, मुंबईला असतो. मुंबईत फ्लॅट आहे स्वतःचा मोठा. मूळची तशी मंडळी सातारची आहे. उद्या काही घरगुती कामासाठी मिरजेला यायची. नाही, पण तुम्ही त्यांच्याशी बोललाय का प्रियाबद्दल? म्हणजे तिचा फोटो दाखवलाय का त्यांना? ते सगळं मी केलंय. हो, त्यांची कोल्हापूरला यायची तयारी आहे उद्या. मी म्हटलं ठीक आहे, या की. अहो तुम्ही असं परस्पर. आता मुधोळकरांचं घर काय मला परक आहे का? अहो शालिनी ताई, तुम्ही बघितलं की तुमच्याही लक्षात येईल. प्रिया आणि तो म्हणजे अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. अहो खरंच सांगते, एवढी लग्न जमवली आजवर, पण असा जोडा नाही हो बघितला आजपर्यंत. हो का? मग मला आता तयारीला लागायला पाहिजे. अहो तयारी काय करायची त्यात? 2 सुना आहेत, नोकर आहेत. त्यांची वेळ फायनल ठरली की कळवते तुम्हाला. बर, मी तयारी करते. काय झालं? आपल्या प्रियाला बघायला उद्याच यायचे पाहुणे. उद्याच? अरे मी काय म्हणते, मी आता प्रियाला पार्लर मध्ये घेऊन जाते आणि मग तिकडून मी आणि प्रिया. अगं हो, तू पुण्याला निघाली आहेस, तुझ्या माहेरी, लक्षात आहे ना? आई, अहो असं काय बोलताय? आता प्रियाला बघायला पाहुणे येणार म्हटल्यावर मी पुण्याला कशी जाणार? मी एक काम करते, मी आता बाबांना फोन करून कळवते की मी येत नाही म्हणून. आणि खूप कामं करायची आहेत आपल्याला, खूप तयारी करायची आहेत अजून. नाही, ते सगळं ठीक आहे, पण मला एक वेगळीच चिंता सतावतीये. काय झालं? नाही म्हणजे आपण सगळं हे करतोय खरं, पण प्रियाचं काय? तिला असं लगेच म्हणजे उद्याच बघायला आलेलं चालणार आहे का? नाही, तिच्याशी बोलायला पाहिजे. प्रिया, काही कामात आहे का? महत्वाचं काही चाललं होतं? नाही ग, बस ना. काय झालं? तुझ्यासाठी एक चांगली बातमी.
काय? स्थळ आलंय तुझ्यासाठी. सातारची मंडळी, मुलगा इंजिनियर आहे आणि आपल्या तोला मुलाचे, आणि इथे जवळच आहेत कोल्हापूर पासून. मावशी तू बघितलंयस ना, मग काही हरकत नाही. अगं हो, पण तुला आवडल्याशिवाय काही करणार नाही आम्ही. मावशी इतके दिवस एवढी चांगली काळजी घेतलीस, आता या बाबतीतही सगळी काळजी घेतल्याशिवाय तू पुढे जाणार नाहीस, मला माहिती. ते बरोबरच आहे, पण तुझा शब्द डावलून आम्ही काही पुढे जाणार नाही. ती मंडळी उद्या कोल्हापुरात यायची आहेत. त्यांना बोलवायचं खरी. तू म्हणशील तसं. बर, मी बोलते त्यांच्याशी. सुन 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 दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है. नेत्रा, असं काय करते सगळं? मी केवढी एक्साइटेड आहे माहितीये. तुला बघायचा कार्यक्रम होणार आहे आपल्या घरी. बर, बाय द वे, कांदे पोहे वगैरे येतात ना करता? नाही, प्रॅक्टिस करून ठेव. बरेच दिवसात किचन मध्ये गेली नाहीयेस म्हणून सांगितलं. आणि हो, आता केवढी तयारी करावी लागेल. घर सजवावं लागेल, तुला सजवावं लागेल. गजरे, दागिने, नवीन साडी. बर, नवीन घ्यायची आहे साडी का तुझ्या आहेत त्याच्यापैकी काही सिलेक्ट करून ठेवलंयस? मी हेल्प करू का? त्याची काही गरज नाहीये. काय झालं ग प्रिया? बऱ्याच मोठ्या मोठ्या गप्पा मारत होतीस तू. माझ्या डोक्यात एक मोठा प्लॅन आहे, बघत राहा. काय झालं काय? तू फक्त बघत राहा. यू गोना एन्जॉय दिस, आय प्रॉमिस. हॅलो काकू, अगं मी काय म्हणते, मला खरंच उद्या येणं शक्य नाहीये ग. नाही, मी असं नाही म्हणत आहे की मी हे बघ, उद्या नाही आले तर नंतर कधीतरी येईनच ना. हे बघ प्लीज, तू राग नको माणूस. खरं तर मी सगळी तयारी पण केली होती, पण काय ना, उद्या प्रियाला बघायला पाहुणे येणार आहेत घरी, आणि तिच्यासाठी एवढा महत्वाचा दिवस आहे. मी अशा वेळी मी घरात थांबणं गरजेचं आहे ना. मी घरी नसेन तर मी काय म्हणते, मी नंतर येईन. आपण नंतर बोलूयात फोनवर. हा चल, मी नंतर करते. बाय बाय बाय. मंजिरी, नाही मी तुला हेच सांगायला आले होते की तुझं उद्याचं पुण्याला जायचं ठरत होतं ना, ते रद्द करू नको. म्हणजे सत्यजीची परमिशन असेल तर तू जा पुण्याला. अहो नाही आई, असं कसं? उद्या प्रियाला बघायला पाहुणे येणार आहेत आणि मी. अगं हो, येणार होते, पण त्यांचंच येणं रद्द झालंय. त्यामुळे तू उद्या पुण्याला जाणार होतीस ना, ती जा. एका अर्थाने बरेच झालं म्हणा त्यांचं येणं रद्द झालं. नाहीतर तू कोणाचं ऐकलं नसतंस, इथे थांबली असतीस, धावपळ केली असतीस. त्याच्यापेक्षा ते येत नाहीत ना, म्हणजे तू जायला मोकळी. कोण कुठे जाते? अरे तिला तिच्या काकू माहेरपणाला बोलत आहे, तर नाही म्हणजे तुमचं बोलणं झालेलं नाहीये का? मग विचार ना, आताच विचार. अहो म्हणजे बाबांचा फोन आला होता मला. मी काय म्हणत होते, कळलं. मग काही दिवस जाऊन येऊ मी. अरे ती काहीतरी विचारतीये तुला. हवं तर 2च दिवस फक्त. हा, मी विचारलं किती दिवस, किती आठवडे, किती महिने विचारलं? तुझं तुला कळत नाही? मला विचारायला येतेसच कशी? डॉक्टरांनी काय सांगितलंय? अजिबात प्रवास करायचा नाही. मग माझी परवानगी मागण्याची तरी इच्छा कशी होते तुझी? अरे एवढं चिडण्यासारखं काय त्यात? एकदा प्रवास करायचा नाही म्हटलं म्हणजे नाही, विषय संपला.
आणि आता मी जे काही बोललो त्याच्यावर तू रडणं अजिबात अपेक्षित नाहीये आणि चर्चा त्याहून अपेक्षित नाही. सत्य